तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे दिवस तिसराच ना, फिरण्यामधला तिसरा, कारण आल्यानंतर पहिल्या दिवशी पाऊस होता. सो आज आपण जाणार आहे शॉपिंग करण्यासाठी आणि वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन जे आहे ते आहे योदोबाशी कॅमेरा. सो त्या ठिकाणी तुम्हाला कपडे, इलेक्ट्रॉनिक गोष्टी आणि 100 अँड शॉप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच मॉलमध्ये मिळतात. सो बेस्ट प्लेस आहे आणि ते झाल्यानंतर आजूबाजूला भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो गँगला तयार करून आम्ही चाललेलो आहोत. असाल हा मेन रूट आहे आपला. सो इथून गेल्यानंतर एक वेगळं स्टेशन आहे योदोगावा. सो तिथून आपण जाणार आहे. हार्डली 5 मिनिट्स लागतात. चला जाऊया. सो हा आपल्या घराजवळचा रस्ता आहे. तुम्ही झाडाची पानं वगैरे पाहत असाल मंडळी. सो वसंत ऋतू संपून आता उन्हाळा सुरू होणार आहे. सो हे जे काही शेवटचे काही दिवस आहे, सो मस्त हिरवळ आलेली आहे. वातावरणामध्ये थोडासा गारवा पण आहे आणि छान मस्त उबदार असं वातावरण आहे. सो आपण आता स्टेशनकडे चालत जाऊया. साधारणतः एक 10 मिनटाचा चालत आपल्याला जावं लागणार आहे. आणि अगेन या ठिकाणी सगळे मंडळी आलेली आहे. सो आता आपण स्टेशनवरती जाऊया. जपानमध्ये सगळीकडे म्हणजे अगदी घराजवळ 10-15 मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला अशी रेल्वेचे स्टेशन वगैरे पाहायला मिळतील. कारण इथे जपानमध्ये सायकल किंवा रेल्वेचा वापर खूप जास्त केला जातो. मंडळी आता हे जे आहे ना, तर हे हानशिन लाईनचं सगळ्यात मोठं स्टेशन आहे. या ठिकाणी सगळे तुम्हाला हानशिन लाईन पाहायला मिळत असतील. हां, ब्ल्यू ट्रेन पण आहे. आणि इथून आपण गेल्यानंतर इथं मिदोरी किप्पू म्हणजे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला बघा तिथं जिदो किप्पू उरिबा या बाजूला आहे. म्हणजे आपण कसं कंडक्टरकडून तिकीट वगैरे काढतो बसमध्ये वगैरे, तर या ठिकाणी जपानमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऑटोमॅटिक मशीन असतात, तिथून आपण आपलं तिकीट काढून घ्यायचं आहे. आणि ही गर्दी पहा, ही मेन ओसाका स्टेशनवरती आपण आहोत. एवढी गर्दी आहे त्या ठिकाणी. पहा, ट्रॅव्हल सर्व्हिस सेंटर दिसते ओसाका. तर ज्यावेळी जपानमध्ये लोक फिरायला येतात ना, तर त्यांना JR पास वगैरे काढावा लागतो. जर तुम्ही येताना एअरपोर्टवरती किंवा असा काढला नाही, तर तुम्हाला असं ओसाकाच्या मेन स्टेशनला किंवा जर तुम्ही टोकियोमध्ये असाल तर त्या ठिकाणी असा तुम्हाला तो पास परचेस करता येतो. ओ माय गॉड, अँड लुक ॲट दिस. त्या बाजूला जी बिल्डिंग दिसते ना, ती आहे स्काय बिल्डिंग. सो त्या बिल्डिंग म्हणजे 2 बिल्डिंग एकत्र कनेक्टेड आहेत आणि मध्ये जो एस्कलेटर जातो तर तो व्ह्यू खूप छान आहे. आपण तिकडे आज गेलो नाही कारण ऑलरेडी तिथं जाऊन आलेलो. सो आता आपण डिरेक्टली या ठिकाणी थोडंसं फोटोशूट करून घेऊ, कारण खूपच छान वातावरण आणि खूप अशा गोष्टी होत्या बघण्यासारख्या. सो ते एन्जॉय केल्यानंतर एकच मिनिट आपण जरा खाली जाऊया. त्या ठिकाणी तुम्हाला एक जरा ग्रीन कलरमध्ये टेडीसारखा बसलेला तो हा दिसतोय का? सो ते जे काही पाणी आहे, तर उन्हाळ्यामध्ये आजूबाजूला पहा लोक दिसत आहेत. सो उन्हाळ्यामध्ये तुम्ही लहान मुलांना त्या पाण्यामध्ये सोडू शकता, तिथं मुलं खेळू शकतात. सो खूपच इंटरेस्टिंग होतं ते. आणि या ठिकाणी मेन आहे ओसाका स्टेशन. सो कधी मला खूप असं छान वाटतं की खूप लकी आहे मी की अगदी ओसाका स्टेशनपासून हार्डली ट्रेनने 5 मिनिट्सच्या अंतरावरती वगैरे आहे. त्यामुळे कधीही काही फ्रेंड्स वगैरे येणार असतील, फॅमिली येणार असेल, तर त्यांना येण्यासाठी खूप इझी आहे. आम्हाला कुठे जायचं असेल तर अगदी म्हणजे थोड्या अंतरावरती असल्यामुळे पटापट सगळीकडे जाता येतं. आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत योदोबाशी कॅमेरामध्ये. योदोबाशी कॅमेराची जी बिल्डिंग आहे ती साधारणतः 10 ते 12 मजली आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हा आपण सेक्शन जो आहे, तर योदोबाशी कॅमेऱ्यामध्येच वरच्या बाजूला तुम्हाला हॅक्वेन शॉप मिळेल. म्हणजे 100 मध्ये तुम्ही गोष्टी घ्या. सो अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, कारण जापनीज बऱ्याच गोष्टी, मेड इन जपान अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्यानंतर योदोबाशी कॅमेऱ्यामधला हा जो सेक्शन आहे पूर्ण घड्याळांचा होता. सो इतके अमेझिंग म्हणजे घड्याळं होती, इतके टाईप होते, खरंच तुम्हालाही बघितल्यानंतर वाटेल. आणि एवढे ब्रँडेड म्हणजे काय घड्याळांची किमती म्हणजे विचार करून सुद्धा असं वाटत होतं की माय गॉड. आणि छान, खूप मस्त सर्विससुद्धा छान होती. आणि एकंदरीत आम्ही दमल्यानंतर या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी आलेलो आहे. श्री काय रे हे? रामेन आहे का ते? इट्स अ सलाड. सो
तर त्यानंतर आम्ही छान मस्तपैकी इंडियन फूड या ठिकाणी खाल्लं, कारण फॅमिलीला तोही एक एक्सपिरियन्स द्यायचा होता की जपानमध्ये इंडियन फूड कसं मिळतं. सो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तो आणि त्यांना छान वाटलं. एक म्हणजे आपण नेहमी नाही खाऊ शकत, पण कधीतरी असं टेस्ट करायला छान आहे. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्या विंडोमध्ये ते बनवत आहेत पहा, नान बनवत आहेत. सो अशा पद्धतीने केलं आहे बिकॉज जपानी लोकांना खूप इंटरेस्ट असतो की नान कसं बनवलं जातं किंवा काय. सो ती पद्धत छान आवडली मला, मस्त होतं ते. आणि त्यानंतर छान फोटोशूट केला आम्ही. येस. आणि तू खाल्ला का नान श्री? खाल्ला तू? तू नान खाल्ला की सांग ना. खाल्ला? अगदी तो फक्त बघतच राहिलाय. ओके, नो वरीज. सो आम्ही वेगवेगळ्या म्हणजे सेट मिळतात जपानमध्ये. सो त्या पद्धतीने भाज्या घेऊन पोटभर जेवलेलो, मस्त पोटभर जेवलो. आणि त्यानंतर सगळ्यात मेन जो होता पार्ट तो म्हणजे ही जी बिल्डिंग आहे त्याच्या आम्ही 32व्या मजल्यावरती होतो. आय थिंक 32च बहुतेक, 30 किंवा 32. ओके, माझ्याकडून जर काही मिस झालं असेल तर. सो त्यानंतर तिथून जो खालचा व्ह्यू होता ना तो मुद्दामून मला तुम्हाला दाखवायचा आहे. सो चला आपण जाऊयात. जेवणाला खूप वेळ लागलेला आहे. अँड हिअर वी गो. येस मंडळी, हे जे आहे ना इथून आपल्याला ते योदोबाशी कॅमेरा पण दिसतोय पहा. आपण जिथं जाऊन आलो खरेदी करून, तिथून आपण हांक्यू लाईनमध्ये सगळ्यात वरती गेलो होतो. हे मेन स्टेशन दिसते पहा. किती छोटी छोटी लोकं दिसतात, म्हणजे तुम्ही विचार करा मी कितव्या मजल्यावरती असेल. माय गॉड. आणि खरं सांगू का, अमेझिंग वाटत होतं. त्या योदोबाशी कॅमेऱ्याच्या सगळ्यात वरच्या टॉपला जे आहे ना, तर तिथे याचं काय म्हणूया, टेबल टेनिस आणि असे वेगवेगळे म्हणजे ग्राउंड आहे अगदी बिल्डिंगच्या वरती. सो छान होतं, मस्त वाटलं आम्हाला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका.